थोडक्यात सांगणार आहे. तर माझं नाव ओळख करून देते नवीन फॅमिली मेंबरसाठी. माझं नाव दीपाली गोडके आणि एक हेल्थ कोच म्हणून खूप साऱ्या लोकांना गाईड करत आहे. नेक्स्ट. येस. आणि आपल्या तेलाचा आहारात काय-काय उपयोग होतो? आपल्याला तेल अन्न शिजवण्यासाठी, तळण्यासाठी, मसालेदार पदार्थ तयार करण्यासाठी आपण डेली रूटीनमध्ये करत असतो. आणि विविध प्रकारच्या तेलामध्ये पाचन आणि शरीरात आवश्यक असलेले फॅटी ॲसिड असतात. म्हणजे आपण नाही का वेगवेगळ्या प्रकारचे तेल खातो बघा, आपण भाज्या बनवण्यासाठी वगैरे घरामध्ये वापर करतो. तर ते आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये थोडक्यात आपण म्हणतो ना 2 तेलाचे प्रकार. गोड तेल म्हणतो ना आपण गोड तेल. खाण्यासाठी जे लागणारं तेल असतं, तर आपण त्याला काय म्हणतो गोड तेल म्हणतो. परंतु अधिक तेलाचे सेवन केल्यानंतर शरीरावर खूप सारे हानिकारक किंवा साइड इफेक्ट पण होत असतात त्याचे. मग ते काय होत असतात? तर आता जे तेल बनतंय ते चांगल्या पद्धतीने नॅचरली बनत नाहीये. नॅचरली म्हणण्यापेक्षा खात काय खा भूक तर लागली चांगल्या क्वालिटीचं किंवा उच्च गुणवत्तेचं बनत नाहीये. त्यामुळं खूप सारे भेसळचं प्रमाण आपल्या तेलामध्ये होत असल्यामुळे प्युअर तेल भेटत नसल्यामुळे आपल्याला खूप सारे साइड इफेक्ट सुद्धा त्याचे होत आहेत. नेक्स्ट. तर बघा तेलाचे बरेच सारे आपल्याला प्रकार पण लक्षात येतील. तेलाचे प्रकार काय आहेत? तर तुम्हाला सांगते तेलाचे अ, खूप प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये कुठलं तेल येते? नेक्स्ट. वैभव सर स्लाईड नेक्स्ट करा. येस. तर होईलच नेक्स्ट पर्यंत. तर आपण हां, तेलाचे काय प्रकार आहेत? तर तुम्हाला थोडक्यात सांगते मी. सूर्यफूल तेल आहे, सोयाबीन तेल आहे, तिळाचे तेल आहे, ऑलिव्ह तेल आहे, ऑलिव्ह तेल आहे, पाम तेल आहे, कोकोनट तेल आणि तारो तेल. असं म्हणजे तेलाचे खूप सारे प्रकार असतात. मग ह्याच्यामध्ये हे सगळं आपलं खाण्याचं तेल आहे. आपण जे खातो आपण डेली आहारामध्ये किंवा आपल्या भाज्या बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो. तर हे आपण डेली तेलाचे प्रकार आहेत. तर त्यामध्ये कुठलंही तेल असू द्या, शेंगा तेल वगैरे आता खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत. सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल वगैरे. तर सोयाबीन तेल बनत असेल किंवा सूर्यफूल तेल बनत असेल किंवा आपण म्हणतो ना शेंगा तेल वगैरे असेल, तर हे तेल ॲक्चुअली प्युअर तेल बनतं का? ॲक्चुअली बरेच सारे भेसळ आहे. पाम तेल वगैरे मिक्स केलं जातं त्याच्यामध्ये. त्यामुळे तेवढी क्वालिटी त्या तेलामध्ये राहत नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीचे तेलाचे प्रकार आहेत. येस, नेक्स्ट. तर तेलाचे प्रकार आहेत, पण तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात? तेलाच्या अतिसेवनामुळे काय होतात? त्यावरून ते म्हणजे अत्याधिक तेलाचा आहारामध्ये आपला जर वापर केला आपण, तर शरीरावर खूप नकारात्मक परिणाम सुद्धा होतात. येस, 1 मिनिट. वैभव सर हां. आपल्याकडे वेळ कमी आहे तर प्लीज फास्ट